प्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली पवित्र रमजान ईद मुदखेड तालुक्यातील वैजापूर पारडी या गावात सर्व जाती धर्मातील बंधूंनी मोठ्या उत्साहात साजरी केली। देशात शांतता, सुख, समृद्धी आणि सौहार्दपूर्ण वातावरण राहावे यासाठी सामूहिक प्रार्थना करून वैजापूर येथील मशिदीत सामूहिक नमाज अदा करण्यात आली। यावेळी मशिदीत कुराण ग्रंथाची मराठीत माहिती सर्वांना देऊन राष्ट्रीय एकात्मता जपण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले। वैजापूर या गावात सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सर्व धर्मातील नागरिकांसाठी मशिदीत शुरकुंभ्याचे आयोजन केले होते। या कार्यक्रमातून सर्व धर्म समभाव असल्याचे दिसून आले। वैजापूर गावातील नागरिकांनी समाजाला एक आगळा वेगळा कार्यक्रमातून संदेश दिला। यावेळी वैजापूर पारडी बोरगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व जाती धर्मातील नागरिक उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैजापूर गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले। अच्छा हुआ है ये मस्जिद परिचय धर्म यानी सब एक जहती के साथ रहना, ऐसा होना चाहिए। सब हिंदू मुस्लिम मिलके एक जहती के साथ रहना चाहिए। ऐसा प्रोग्राम होते रहना चाहिए। अल्हम्दुलिल्लाह हम तमाम हिंदू भाइयों का तहे दिल से इस्तकबाल करते हैं। उनके हम तहे दिल से उनका इस्तकबाल करते हैं। आज वैजापूर मस्जिद उमर फारूक येथे ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवातर्फे ईद ए मिलाद हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्यानिमित्त आपल्या वैजापूरचे हिंदू बांधव, पारडीचे हिंदू बांधव आणि बोरगाव सीथा येथील पण हिंदू बांधव आमच्या निमंत्रणाला आमंत्रित होऊन सहभागी झाले व कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला व कार्यक्रम व्यवस्थितरित्या त्यांनी ऐकला आणि आपल्या चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की असे कार्यक्रम वेळोवेळी व्हायला पाहिजे। पूर्ण जगाला आपल्या या छोट्याशा खेड्यामधून, विलेजमधून पूर्ण जगाला एक मेसेज गेला पाहिजे एकतेचा, मानवतेचा आणि एकूण दुसऱ्याच्या दुःखामध्ये, कामामध्ये सहभागी होण्याच्या या वैजापूर येथील मुस्लिम आणि हिंदू बांधवांना बघून एक पूर्ण जगाला मेसेज गेला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। त्यानिमित्त मी त्यांचं आणि आलेल्या सर्व आपल्या हिंदू बांधवांचं वैजापूर मुस्लिम बांधवातर्फे हार्दिक अभिनंदन करतो। खूप खूप धन्यवाद। वैजापूर पारडी या गावामध्ये प्रथमतःच ईदचा जो उल्हास जो साजरा करण्यात आलेला आहे, तर आतापर्यंत आपण ईदचा जो कार्यक्रम व्यक्तिगतरित्या प्रत्येकाच्या घरी जाऊन साजरा केलेला आहोत। त्या कार्यक्रमामुळे प्रत्येकाला भेटणं आणि प्रत्येकाचा संवाद हा होत नव्हता, पण वैजापूरमध्ये जो अतिशय अलौकिक आणि अतिशय सुंदर उपक्रम पारडी वैजापूर या नगरीमध्ये सर्व मुस्लिम बांधवाने सर्वांचा सार्वजनिकरित्या ईदचा कार्यक्रम आज संपन्न केलेला आहे आणि याच्यातून जे बाहेरगावचे जे सर्व मुस्लिम बांधव असतील त्या प्रत्येकाचा मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव यांचा मिलाप हा अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम झालेला आहे। कारण तर प्रत्येकाची विचारसरणी ही अतिशय सुंदर असते, पण एकमेकाचा वाद काय म्हणतो आपण संवाद जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत त्याच्यातले चांगले गुण असतील किंवा हिंदू धर्मातले चांगले गुण असतील हे मिलाप होत नाही। कारण आम्ही सर्व दोन्ही धर्मसंप्रदाय एका जागी आल्यानंतर प्रत्येकामध्ये ह्या चांगले गुण 100% असतात। त्यांचं फक्त एकमेकाला संवाद निर्माण झाला पाहिजे। जे आताच आदरणीय आमची फीडबॅक घेतला की हा कार्यक्रम कसा वाटला पाहिजे, याच्यातून हीच जाणीव वाटते की हा उद्देश खूप मोठा आहे आणि याच विचारसरणीची, याच परंपरेची आणि याच कार्यक्रमाची आजच्या या भारत देशाला अत्यंत नितांत गरज आहे। आणि असेच उपक्रम वैजापूर जसे साजरे होते तसं प्रत्येक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरे व्हावा आणि ग्रामीण भागातून हे शांततेचा मार्ग आहे तो शहरी भागापर्यंत नक्कीच प्रत्येकाला गेला पाहिजे, हीच माझी प्रामाणिक भावना आहे। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।